नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आणि आजची पहिली कथा पश्चिम बंगालची आहे. सोशल मीडियावर या दिवसात 19 मिनिटांचा व्हिडिओ खूप ट्रेंड करत आहे. असा दावा केला जात आहे की 19 मिनिट 34 सेकंदाचा कोणता तरी MMS व्हायरल होत आहे. प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहण्याच्या धडपडीत असतो. लोक त्यासाठी पैसे खर्च करण्यासही तयार असतात. कोणी 500 देण्यास तयार आहे, तर कोणी 1000, तर कोणी 5000. पण चुकूनही हा व्हिडिओ तुमच्याकडे आला तर तो ना पहा, ना शेअर करा, ना पुढे पाठवा. असं केल्यास तुम्ही मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडू शकता. या व्हिडिओमुळे अनेक मुलींची नावानिशी बदनामी होत आहे. ज्या रील बनवतात त्यांचे चेहरे सारखे असल्यास लोक त्यांच्यावर अश्लील टिप्पण्या लिहित आहेत. आता हा मामला इतका वाढला आहे की अनेक निरागस लोकांची प्रतिमा खराब होत आहे. ही घटना पश्चिम बंगालची आहे. पश्चिम बंगालचा एक प्रसिद्ध चॅनल आहे प्लेग्राम कॉमेडी सोफिक बांगला नाटक. यात अनेक मुले मुली मिळून लोकनाट्य आणि बंगाली नाटके करतात. याच गटात काम करणारी एक जोडी हॉटेलच्या खोलीत गेली होती. तिथे त्यांनी त्यांचे खासगी क्षणाचा व्हिडिओ त्यांच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ सुमारे 19 मिनिट 34 सेकंदाचा होता. काही काळानंतर जेव्हा या मुलाला आणि मुलीला कळाले की त्यांचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेव्हा दोघे घाबरले. पण लपून राहण्याऐवजी त्यांनी स्वतः इंस्टाग्रामवर येऊन सर्वांसमोर बोलून दाखवले. मुलाने स्पष्ट म्हटले की हा व्हिडिओ जुना आहे, जवळपास 1 वर्षापूर्वीचा. पण हा व्हिडिओ माझ्या फोनमध्ये नव्हता, तो माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये होता. तिच्याच फोनवरून रेकॉर्ड केला गेला होता. यापेक्षा मला जास्त काही माहीत नाही. हे आमचे खाजगी क्षण होते, तो आता लोकांसमोर आले आहेत. आमच्याबरोबर खूप मोठी चूक झाली. सर्वांनंतर दोघे खूप त्रासले. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते इतके तणावग्रस्त झाले की नैराश्य येऊ लागले. त्यांनी लोकांकडे हात जोडून विनंती केली, आमची चूक झाली, पण किमान आपण तरी चूक करू नका. याला वारंवार शेअर करू नका. हा शोधणे किंवा मागणे बंद करा. लोकांकडून वारंवार व्हिडिओची मागणी आणि टिपण्यामुळे त्यांना ताण इतका वाढला की त्यांच्या मनात अनेक प्रकारचे वाईट विचार येऊ लागले. मात्र नंतर परिस्थिती काबूत आली आणि काहीही घडले नाही. मुलीने सांगितले की तिचा एक मित्र आहे रवी, जो आपल्याला भाऊ मानत असे. तो सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतो आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतो. दोघांचे म्हणणे आहे की रवी आधीही त्यांची मदत करायचा, व्हिडिओ एडिट करणे, पोस्ट करणे आणि कधीकधी त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल असायचा. यामुळेच त्यांच्या फोनचा पासवर्ड रवीला माहीत होता. मुलीने सांगितले की अनेक वेळा असं होई, तिचा मोबाईल बराच वेळ रवीकडे असायचा, कारण तो व्हिडिओ एडिट करण्यात किंवा अपलोड करण्यात मदत करायचा. त्या दिवशी जवळपास 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा रवीने त्याच्या फोनमध्ये पाहिले की त्यात त्या दोघांचा एक खाजगी व्हिडिओ आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कॉपी केला आणि हे सर्व असं केलं की त्यांना कळालंसुद्धा नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा रवीने तो खास व्हिडिओ आपल्या फोनमध्ये घेतला, तेव्हा त्याच्या मनात आलं की पुढे चालून हे कामी येईल. वेळ निघून गेला आणि मुलामुलीची ओळख वाढू लागली. लोक त्यांना त्यांच्या नाटकामुळे आणि व्हिडिओंमुळे घरोघरी ओळखू लागले. पण रवीला हे सर्व अजिबात आवडत नव्हतं. जशी त्यांची प्रसिद्धी वाढत होती तसा तो चिडचिड होत होता. त्यांना त्रास देऊ लागला होता. या जोडींचं म्हणणं आहे की रवीने विचार केला की नाही, याचा व्हिडिओद्वारे यांना ब्लॅकमेल करत. पण जेव्हा मुलगा मुलगी त्या ब्लॅकमेलिंगमध्ये आले नाहीत, तेव्हा तो आणखी त्रास देऊ लागला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा त्याने पाहिले की धमकावल्यानंतरही काहीच होत नाही, तेव्हा त्यांना रागात येऊन 20 नोव्हेंबर 2025 रोजी तो खाजगी व्हिडिओ व्हायरल करून टाकला. व्हिडिओ इतका वेगाने पसरला की कोणाच्याही लक्षात आले नसते. प्रथम पश्चिम बंगालमध्ये व्हायरल झाला, मग हळूहळू सर्वत्र पसरला. जेव्हा मुलीला संपूर्ण सत्य कळले, तेव्हा त्यांच्या घरच्यांसमोर खूप नाव खराब झाले. स्वतः दोघेही भयंकररित्या कोसळले. शेवटी हे दोघे पोलीस स्टेशनवर गेले. पोलिसांनी सांगितले की सायबर ठाण्यात जाऊन FIR दाखल करा, जेणेकरून जो जबाबदार आहे त्याला शिक्षा मिळेल. मग या दोघांनी FIR दाखल केली. पोलिसांनीही तपास सुरू केला. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक नाना प्रकारच्या खोट्या गोष्टी पसरवू लागले, ज्यामुळे ते आणखीच बदनाम झाले. काही लोकांचे मत आहे की हे कदाचित कोणी हॉटेलच्या कॅमेऱ्यातून लीक झाले असेल. काहीचे म्हणणे आहे की जोडीने ते चुकून पोस्ट केले असेल आणि काहीचे म्हणणे आहे की हे AI द्वारे बनवलेले असू शकते. पण याबद्दल अद्याप कोणतेही निश्चित पुरावे सामने आले नाहीत. हे केवळ त्यांच्यातर्फे सांगितलेली गोष्ट आहे. भारतात अश्लील माहिती किंवा MMS व्हिडिओ लीक करणे किंवा शेअर करणे हे कायदेशीर गुन्हा आहे. फक्त पाठवण्यासाठी किंवा पुढे फॉरवर्ड करण्यासाठीही कठोर शिक्षा होऊ शकते. IT कायद्याचे कलम 67 आणि पहिल्या वेळेस दोषी ठरवल्यास 3 वर्षाची कैद आणि 5 लाख रुपये दंड. दुसऱ्या वेळी गुन्हा केल्यास 5 वर्षाची कैद. कलम 67A अश्लील किंवा अपेक्षार्ह व्हिडिओ शेअर करण्यासाठी पहिल्या वेळेस 5 वर्षाची कैद आणि 1 लाखापर्यंत दंड. दोबारा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा. याशिवाय भारतीय दंड संहितेच्या कलम 242, 233 आणि 354 अंतर्गतही खटला दाखल होऊ शकतो.
आणि आजची दुसरी कथा पंजाबच्या कोतपूरला जिल्ह्याची आहे. कपूरथला येथील थाना सदर परिसरात आलमगीर काला संघिया नावाचे एक गाव आहे. कृष्णासिंग भुट्टाचे कुटुंब येथेच राहते. जवळपास 9 वर्षापूर्वी कृष्णाचा विवाह मंदिरा कौरशी झाला होता. दोघे आपल्या विवाहित जीवनात खुशी होते. कृष्णा मेहनती आणि साधा माणूस होता आणि मंदिराही त्याच्याकडून खूप आनंदी होती. कृष्णाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो पंजाबमधील अनेक मुलांप्रमाणे दारू, सिगरेट किंवा इतर कोणतेही व्यसन करत नव्हता. तो म्हणजे नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करायचा आणि मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळवून द्यावं आणि घरात सुख शांती कशी राहावी हेच त्याचं स्वप्न दिवस रात्र होतं. असा विचार करण्याचं एक मोठं कारण होतं. कृष्णा सुद्धा दलित कुटुंबातील होता आणि शिक्षण पूर्ण करून शकला नव्हता. त्याला माहीत होतं की शिक्षण न मिळाल्याने किती वाईट वाटते. यामुळेच तो इच्छित होता की त्यांच्या मुलांना त्या त्रासाचा सामना करावा लागू नये जो त्याने केला होता. तो विचार करत असे की मुलांना चांगले शिक्षण द्यावे जेणेकरून त्यांचं जीवन सुखी होईल. यामुळेच तो खूप मेहनत करायचा. कृष्णाच्या कुटुंबात त्याची 30 वर्षाची पत्नी मंदिरा कौर, 8 वर्षाची मुलगी सोनल आणि 5 वर्षाचा मुलगा अभि होता. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब त्यांच्या आई महेंद्र कौर सोबतच राहत होते. जवळच त्यांची मोठी बहीण जसविंदर कौर आणि मेहुणा सरबत सिंग होते. घरही होते म्हणून सर्वजण एकमेकांच्या जवळ होते. पंजाबमध्ये बहुतांश लोक कामासाठी परदेशात जातात. विशेषतः कपूरथला, नवान शहर, बंगा आणि जालंधरचे लोक सर्वात जास्त बाहेर जातात. कृष्णाही आपल्या कुटुंबाचे भविष्य चांगले बनवण्यासाठी आणि जास्त पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर कृष्णाला जॉर्डनच्या एका कंपनीत नोकरी मिळाली. ही गोष्ट 2016ची आहे. नोकरी मिळाल्यानंतर त्याने आपली पत्नी आणि दोन्ही मुले मोठ्या बहिणी जसविंदर कौर आणि आई महेंद्र कौर यांच्याजवळ सोपवली आणि स्वतः जॉर्डनला निघून गेला. कृष्णाच्या जॉर्डनला गेल्यानंतर त्याच्या घराची स्थिती सुधारू लागली. तो दरमहा जॉर्डनहून चांगली रक्कम घरी पाठवत असे. सर्व काही ठीक चालले होते. दोन्ही मुले चांगल्या शाळेमध्ये शिकू लागली आणि घरात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा नव्हता. ऑगस्ट 2018पर्यंत कृष्णाला जॉर्डनला गेल्याने 1.5 वर्ष होऊन चुकले होते. पण 2 ऑगस्ट 2018च्या रात्री सुमारे 12 वाजता तो कोणालाही न कळवता अचानक आपल्या घरी आला. त्याचा अचानक अशा प्रकारे गावात आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. त्याला पाहताच कुटुंब आनंदाने भरून गेले. पण सर्वांच्या मनात हा प्रश्न होता की त्याने न कळवता जॉर्डनमधून अचानक परत का आला. त्याची आई तर घाबरलीच होती. कुठे काही वाईट बातमी तर नाही. कृष्णाने कोणाशी काही बोलल्याशिवाय सरळ आपल्या खोलीत गेला आणि आतून दार बंद केले. त्याची पत्नी आणि मुलेही खोलीतच होती. खोलीत गेल्यानंतर त्याने कोणाशी एक शब्दही बोलला नाही. तो आपल्या पत्नी आणि मुलांशीही भेटला नाही. मग अचानक तो थांबला आणि हळूहळू जाऊन आपल्या पत्नी मंदिरा कौरकडे पलंगावर बसला. तो तिला मोठ्या विवेचनेने आणि उदास नजरेने पाहू लागला. झोपलेल्या दोन्ही मुलांकडे त्याने त्या मोठ्या लाचारीने पाहिले. त्याने काही वेळ आपल्या पत्नीशी बोलणी केली. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवरून मंदिरा कौर काही बोलतानाचा व्हिडिओ बनवला आणि त्याच व्हिडिओमध्ये स्वतःही एक संदेश रेकॉर्ड केला. हे सर्व केल्यानंतर कृष्णाने घरात ठेवलेला इंजिन कॅसेलचा कॅन उचलला आणि संपूर्ण घरात डिझेल टाकले. शेजारच्या खोलीत त्याची आई बहीण जसविंदर कौर यांना अजिबात कल्पना नव्हती की शेजारच्या खोलीत काय होणार आहे. तेव्हाच त्यांना कळलं की जेव्हा कृष्णाची खोली आगीच्या ग्रासात गेली आणि खोलीतून हृदयविदारक चिखा ऐकू आल्या. पलक झपकताच तिथे अफरातफरी मचली. महेंद्र कौर आणि जसविंदर कौर वाचवण्यासाठी लागल्या. शेजारचे लोकही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. पण कृष्णाच्या खोलीचे दार आतून बंद असल्यामुळे त्याच्या पत्नी आणि मुलांना वाचवणे कठीण होते. तरीही जे करता येईल ते केले. बऱ्याच प्रयत्नानंतर खोलीचे दार तोडून सर्वांना बाहेर काढले गेले. पण तोपर्यंत ते आगीत बरेच जळून चुकले होते. सर्वांची अवस्था गंभीर होती. आग विझवताना जसविंदर कौरही झटपटली. सर्वांना त्वरित जालंधरच्या रुग्णालयात नेण्यात आले. कृष्णा आणि त्याचा मुलगा अभि रुग्णालयात पोहोचताच मरण पावले. मंदिरा कौर आणि तिची मुलगी 90% जळून चुकली होती आणि त्यांची अवस्था गंभीर होती. दुपारपर्यंत त्यांची मुलगी सोनलसुद्धा मृत्युमुखी पडली. ह्या घटनेने संपूर्ण भागात भीती आणि दहशत पसरली. तर या संपूर्ण प्रकरणाने 2015च्या आठवणी ताज्या केल्या, जेव्हा काळ्या संघ्यात एका व्यक्तीने आपली 2 मुलं आणि पत्नीला विष देऊन मारले होते आणि स्वतःही आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच लोक आणि अधिकारी तात्काळ रुग्णालयात पोहोचले. मंदिरा कौरची अवस्था अजूनही खूप गंभीर होती. कोणालाही काही समजत नव्हते. एकाच वेळी 4 जणांचे मरण पावल्याची गोष्ट कोणाच्याच मनात बसत नव्हती. पोलीस मंदिरा कौरला शुद्धीवर येण्याची आणि तिने निवेदन घेण्याची वाट पाहत होते, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल. पोलिसांनी आधीच घटनास्थळ शिक्केमार्तब करून ठेवले होते, जेणेकरून कोणीही पुराव्याशी छेडछाड करू शकणार नाही. हृदयविदारक असा हा प्रकार केवळ आत्महत्येचा केस नव्हता. यामागे एक भयानक सत्य दडलेलं होतं, जे लवकरच पोलीस आणि इतरांसमोर येणार होतं. शेवटी मंदिरा कौरला शुद्धी आली आणि या आगीच्या घटनेचा जिने तो उलगडा केला तो ऐकून सर्वजण थक्क राहिले.
प्राण सोडण्यापूर्वी मंदिरा कौरने पोलिसांना सांगितले की गावचे 4 लोक बळवंत सिंग, तीर्थ सिंग, गुरप्रीत सिंग आणि त्यांची आई सत्यदेवी तिला त्रास देत होते. या लोकांनी मंदिराचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले होते. हे सर्व बराच काळ चालू होते. इतके त्यांचे ऐकल्याशिवाय हे लोक मंदिरा, तिची मुले आणि सासू यांना मारत होते. या लोकांनी संपूर्ण कुटुंबावर कब्जा करून ठेवला होता आणि त्यांना गुलामाप्रमाणे ठेवले होते. घटनेच्या रात्रीचा उल्लेख करताना मंदिरा कौरने सांगितले की या 4ही लोकांनी तो व्हिडिओ तिचा पत्नी कृष्णाला पाठवला होता. दरअसल काही दिवसापूर्वी कृष्णाला एक अश्लील व्हिडिओ मिळाला ज्यामध्ये त्याची पत्नी मंदिरा कौर गावच्या एका तरुण गुरप्रीत सिंग आणि सनीबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होती. आपल्या पत्नीचा हा व्हिडिओ पाहून कृष्णा सत्य जाणण्यासाठी घरी आला. जेव्हा त्याने मंदिराकडून ह्या व्हिडिओबद्दल विचारले तेव्हा मंदिरा रडत रडत त्यावर झालेल्या अत्याचाराची पूर्ण कहाणी सांगितली. तिने सांगितले की हे 4 जण मिळून अश्लील व्हिडिओ बनवत असत आणि त्या व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल करत असत. मंदिरा कौरने आपल्या पती कृष्णालाही सांगितले. तिने एकदा धाडस करून पोलिसात तक्रार केली होती पण काहीच झाले नाही. मंदिराच्या गोष्टी ऐकून कृष्णा भयंकर घाबरला आणि भीतीनेही ग्रस्त झाला. एकतर त्याची स्वतःची बेइज्जती झाली होती, वर त्याच्या पत्नीने जे सहन केले ते ऐकून तो आतून कोसळला होता. त्याच्यात इतके धैर्य नव्हते की तो त्या दबंगाशी सरळ सामना करू शकेल. त्याला पोलिसावरही विश्वास नव्हता. त्याला वाटलं की या बदनामीपासून आणि त्या 4 ब्लॅकमेल करणाऱ्यापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग उरला आहे. मंदिराच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी त्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी कलम 306 आणि 34 अंतर्गत खटला दाखल केला. 2 ऑगस्ट 2018 रोजी बळवंत सिंग, नंबरदार सिंग आणि गुरप्रीत सिंग उर्फ सनी, त्याची आई सत्यदेवी यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले. त्याच दिवशी पोलिसांनी गुरप्रीत सिंग, सनी आणि बळवंत सिंग या सगळ्यांना अटक केली. 3 ऑगस्ट रोजी पोलिसांनी याच कुटुंबातील 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुरप्रीत सिंग, सनी आणि इतर सर्वांना अटक केली. त्यांनी एसओ सादर इन्स्पेक्टर सरवन सिंग यांच्या टीमने पकडले आणि न्यायालयात सादर केले. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की दोन्ही आरोपींना मंदिरा कौरची अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवल्या होत्या ज्या त्यांच्या ओळखीवर जप्त करणे आवश्यक आहे. म्हणून दोघांना 3 दिवसाची पोलीस रिमांड हवी होती. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करून सनी आणि बळवंत सिंग यांना 2 दिवसाच्या पोलीस रिमांडवर पाठवले. तर उरलेले 2 आरोपी त्यांना पोलीस कारवाईची बातमी मिळताच पळून गेले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी छापे टाकणे सुरू केले होते. पोलीस रिमांड दरम्यान पोलिसांनी कृष्णा सिंगच्या जळलेल्या घरातून त्यांचा तो मोबाईल फोनही जप्त केला ज्यामध्ये त्याने जॉर्डनमधून आल्यावर एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये कृष्णाने सांगितले होते की कशा या 4घांनी त्यांच्या पत्नीचा लैंगिक शोषण केला आणि तिला ब्लॅकमेल केले. पोलीस हा फोन यामुळे खूप महत्त्वाचा मानत होती कारण कृष्णाला अश्लील व्हिडिओही या फोनवर पाठवण्यात आली होती. म्हणून पोलिसाचे म्हणणे होते की जर कोणी त्याला व्हिडिओ पाठवला असेल तर त्याची रेकॉर्डिंग किंवा निशाणी त्या फोनमध्ये असणार आहे. पण फोन आगीत झाकल्यामुळे बिघडला होता. म्हणून पोलिसांनी तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब मोहल्लीला पाठवला. तर पोलिसांनी सनीकडून त्याचा मोबाईल फोनही जप्त केला व तो व्हिडिओ स्वाधीन केला ज्याचा वापर सनी मंदिरा कौरला ब्लॅकमेल करण्यासाठी करत होता. ह्या संपूर्ण प्रकरणादरम्यान कृष्णा सिंगची आई महेंद्र कौर रडत रडत प्रश्न करत होती की आमचा त्या पाप्यांशी काय वाद होता ज्यांनी आमचा हसतमुख कुटुंब उद्ध्वस्त करून माझे वृद्धपकाळ बिघडवले. कृष्णा सिंग उर्फ भुट्ट्याची मोठी बहीण जसविंदर कौर अजूनही रुग्णालयात भरती होती. तिने म्हटले की आमच्या हसतमुखत घर उद्ध्वस्त करणारे लोक कठोर शिक्षेस पात्र आहेत. आजकाल महिलांची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवून त्यांना वाईट कामे करण्यास भाग पाडण्याची प्रकरणे खूप वाढली आहेत. अनेक महिला अशा लोकांकडून त्रासून पोलिसात तक्रार करत आहेत आणि अनेक गुन्हेगार तुरुंगात सुद्धा गेले आहेत. पण मंदिरा कौरच्या प्रकरणात मोठी चूक अशी झाली की तिने वेळीच पोलिसात तक्रार केली नाही. हीच मौनता तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वात मोठे नुकसान ठरली. नवीन कायद्यानुसार जर कोणतीही महिला अशी तक्रार करते तर पोलिसांना तात्काळ कारवाई करावी लागते. पोलिसांचे म्हणणे आहे की जेव्हा आरोपी पकडले जातील आणि त्यांनी बनवलेल्या व्हिडिओची तपासणी होईल तेव्हा संपूर्ण प्रकरणाचे अनेक राज उलगडू शकतात. आणखी काही सत्य सामने येण्याची शक्यता आहे. गुरप्रीत याने बळवंत आणि रिमांड संपल्यावर त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. कधीही कोणावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका. आपले प्रायव्हेट छायाचित्रे किंवा व्हिडिओ कोणाला दिल्यास नेहमी धोकादायक ठरते. आपली एक चूक संपूर्ण आयुष्य बिघडवू शकते. मोबाईल, सोशल मीडिया कुठेही पाठवलेली गोष्ट लीक होऊ शकतो. विचार करूनच काहीही शेअर करा. गुन्हेगार तेव्हाच वाढतात जेव्हा पीडित भीतीने मौन साधतात. पहिले पाऊल नेहमी पोलिसात तक्रार करा. ही केवळ चूक नाही तर अगदी अशी शिक्षापात्र गुन्हा आहे की ज्यात तुरुंग आणि जबरदस्त शिक्षा होऊ शकते. अशा गोष्टी पुढे पाठवणे ही तितकाच मोठा गुन्हा आहे. जितक्या लवकर पीडित महिला तक्रार करते तितक्या लवकर आरोपी पकडले जाऊ शकतात आणि व्हिडिओचा दुरुपयोग थांबू शकतो. एक व्हिडिओ तुमचा मान निश्चित करत नाही पण मौन तुमचे आयुष्य बिघडवू शकते. आमचा उद्देश असा आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे.
आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला खूप महत्त्व असेल. अशा खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावध राहा आणि लक्षात ठेवा व प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. धन्यवाद.